अरे मर्दाशील ना तर मला सोड, नाही तुझ्या झिंज्या उपटल्यात तर बघ। एवढ्या लहान पोरीला छळतोस, लाज वाटत नाही तुला? याद राख, विठुरायाची सखी आहे ती सखी। सुकलेल्या पालापाचोळ्या आणि केव्हा उडून जाशील तुला कळायचं भी नाही। लई राग आहे ग तुझ्यात, आता तुझी राग बी उतरवतो। गंगा मावशीचं काय झालं असेल? सखू, तू इथे? तुम्ही दमला असाल ना, घ्या गोड पाणी घ्या। अगं पण तू सखारामच्या घरात काय करतेस? तिचीच वाट बघत होते। माझी वाट इथे? मग काय करणार? अहो तुम्ही गेलात आणि माझ्या बाबतीत काहीतरी भयंकर घडलं। भयंकर? काय? बोल ना, काय झालं सखू? कोणी काही केलं का? आता ते मी माझ्या तोंडाने कसं सांगू? अगं सखू, मग मला कसं कळणार काय झालं ते? बोल ना सखू, काय झालं? अहो मालक, काय झालं? तुम्ही हिला ओळखलं नाही का? अहो ही सत्यवती। तू सत्यवती, बाळा पाया पड मालकाच्या। असू दे, माझ्या कशाला पाया पडते? नको। मग तुम्हीच माझा संसार सावरलात, माझ्या बाला मुदत वाढवून दिलीत आणि बाळानं दागिनं बनवलं माझ्यासाठी। सासू बी लय खुश झाली माझी। अगं मी फार काही नाही केलं। मालक थांबा, तुमचं याज बी बाजूला काढून ठेवलंय। सत्यवती चल। मला सखूचा भास का झाला असेल? हा काही दैवी संकेत तर नसेल ना? मी केल्यावर सखूच्या बाबतीत काही भयंकर घडलं असेल का? नाही नाही, रमाई सखूशी इतकी मायेनं वागत होती, मग काय भयंकर घडणार? नाही नाही। अरे हलकटा, तुझ्यात हिम्मत नाही म्हणून मला बांधून ठेवतोस होय? तुला लाज कशी वाटत नाही रे मुर्द्या? किड पडतील तुझ्यात, किड।